तर आदित्य ठाकरेंनी आज निर्धार मेळाव्यातून वरळीतील मतदार याद्यांमधला घोळ उघडकीस आणला। वरळी मतदारसंघात 19,333 मतदारांच्या नावांमध्ये घोळ झाल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केला आणि यावेळेस त्यांनी 214 घरांमध्ये तब्बल 3,335 मतदार दाखवल्याचा आरोप करण्यात आलाय। ठाकरे सेनेच्या या निर्धार मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी प्रेझेंटेशनच सादर केलं आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत। साधारणपणे वरळी मतदारसंघामध्ये लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 16,043 लोकांची वाढ झालेली आहे। कदाचित आपणही नोंदवले असतील, काही जेन्युइन मतदार आले असतील, काही नवीन मतदार असतील, काही 18 वर्षाचे झाले असतील। ही वाढ आपण समजू शकतो। आणि डिलीटेड मतदार जे आहेत ते 5,661 आहेत। कोण आहेत हे डिलीटेड मतदार, हे वाढलेले मतदार कोण आहेत हे पाहिल्यानंतर आपल्याला दिसतं साधारणपणे 19,333 मतदार 2 लोकांनी ह्या यादीवर अभ्यास केल्यानंतर पकडलं जात आहे की हे 19,333 मतदार हे गडबडीतले आहेत। ह्यांना आम्ही अनॉमली बोलतो, स्टॅटिस्टिक्स मध्ये ह्यांना अनॉमली बोलतात, म्हणजे काहीतरी कुठेतरी गडबड आहे। क्वेश्चन मार्क स्लॅश क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क क्वेश्चन मार्क हे पत्ता दाखवलं यांचं। हे परत इथे मोकळं मोकळं मोकळं, इथे जो मोकळं 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 काहीच नाही। इथे असे किती मिळाले असतील वरळीमध्ये तर 4,177 लोक मिळालेत ज्यांचे आता पताच नाहीये। 38 लोक दाखवलेत या घरामध्ये आणि ते 38 मधून एक सुद्धा कोणी व्यक्ती तिथे राहत नाही। आम्ही जाऊन व्हिडिओ काढला, जाऊन पाहून आलो, एक सुद्धा त्या आडनावाचा व्यक्ती कोण तिथे राहत नाही। आणि असं जर पाहायला गेलं तर वरळीमध्ये एकंदर 214 घरं अशी दाखवली आहेत ह्याच प्रकारची, ज्याच्यात 3,335 मतदार दाखवलेले आहेत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।